एका माजी राष्ट्रप्रमुखावर अमेरिकेच्या कोर्टात खूप गंभीर आरोप लागले आहेत. पण ते स्वतःला दोषी किंवा निर्दोष म्हणत नाहीयेत. त्यांचा दावा तर एकदम धक्कादायक आहे. अमेरिकेच्या वकिलांनी एक 25 पानी आरोपपत्र सादर केलंय, ज्यात मोठे आरोप आहेत. आरोपानुसार 1999 पासून कोकेन तस्करीचा हा खेळ अविरतपणे सुरू होता. एवढंच नाहीये तर या आरोपपत्रात मादुरोंच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांचंही नाव आहे. त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी ड्रग्सच्या सुरक्षित वाहतुकीसाठी लाच घेतली होती. आणि आता बघा, त्यांच्या मुलाचे नावही या कटात समोर आलंय. म्हणजे तो अशा विमानांमधून प्रवास करायचा ज्यात ड्रग्ज असल्याची शक्यता होती. तर माधुरो स्वतःला युद्धकैदी म्हणून घेतायत, पण याचा नक्की अर्थ काय होतो? आणि हा फरक खूप महत्वाचा आहे, कारण युद्धकैद्यावर वैयक्तिक गुन्हा दाखल होत नाही. म्हणजे कोर्टाचा अधिकारच न मानल्याने हा संपूर्ण खटलाच आता किचकट बनला आहे. कायदेतज्ञ म्हणतात की या विचित्र बचावामुळे खटल्याला खूप उशीर होऊ शकतो. बरं, या केसमध्ये बरीच गोपनीय माहिती आहे, त्यामुळे याला वर्षानुवर्ष लागू शकतात. तर आता ही लढाई ठरवेल की आंतरराष्ट्रीय कायदा देशाच्या कायद्यापेक्षा मोठा आहे का?